मस्त वाटप चांगलं फिरवायचं असं तेल सुटेपर्यंत वाटप फिरवायचं बघा. आणि त्यामध्ये आता आपले ते तोडलेले खेकडे टाकायचे. पाणी पण टाकायचं ना. नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो कोकण लाईव्ह आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी सध्या कोकणामध्ये नडगे माझ्या गावी आहे आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे खेकड्याचं कालवण, खेकड्याचा रस्सा दाखवणार आहे. आणि मी सध्या माझ्या घरी बसलो आहे आणि ही धुमी जळते कारण मच्छर खूप झाले ना, पाऊस असल्याकारणाने मच्छर जास्त येते ना, त्याच्यामुळे काय मच्छरसाठी हा उपाय चालला आहे आपला. आणि खेकड्याचं कालवण आतमध्ये आई बनवणार आहे आता, तर तुम्हाला संपूर्ण रेसिपी मी दाखवतो. आणि काल काय झालं, मी खेकडे पकडायला गेलो होतो आणि खेकडे कसे पकडतात तो व्हिडिओ माझा बाकी आहे अजून अपलोड करायचा. पहिला बोलू खेकड्याचा रस्सा आहे, हा व्हिडिओ लोड करणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, मस्त व्हिडिओ बनला आहे. आणि काय आता मच्छरी पळून लावते त्याचा उपाय चालले आहेत. आणि तिकडे माऊली पण अडते बघा. बघा हे माऊली आहे बघा, काय तो बघा दिसत पण नाही. हा बघा माऊली इकडनं आलो आता, मस्ती करतो. ज्या म्हणता मोबाईल दे काका, मोबाईल दे असा करत बसता. तर चला, तर मग आई तिकडे रेसिपी बनवते, आतमध्ये दाखवतो. मित्रांनो, आपण बनवणार आहे खेकड्याचं कालवण. सावे कुर्ले म्हणजे आपलं जे वाळामध्ये मी काल पकडून आणले होते ॲक्च्युली कुर्ले खेकडे. आणि आई बघा साफ करते. हे काय पेंदा हे आहे ना, बेडकी ना, खापार. आणि जास्त नाही कुर्ले पकडले होते मी, हे बघा एवढे दिसत आहेत ना. स्वच्छ करायचे असते खेकडे. हां, एक 10-12 होते छोटे मोठे पिल्लं. आणि खेकडे पकडण्याचा व्हिडिओ मी नंतर टाकणार आहे. आणि पहिला खेकड्याचा कालवणाचा रस्स्याचा व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ मी पहिला सोडणार. नंतर खेकडे कसे पकडतात आपली पारंपरिक पद्धत, तो नंतरचा व्हिडिओ असणार आहे आपला. तर आता मी तुम्हाला दाखवते फक्त. हे बघा आई कशी खेकडे साफ करते ते बघा. ते तिकडे त्या बाजूला डेंगे अलग मोडले आहेत. आणि हे काही बेडकी आहे, नाही घाण बेडकी आणि हे काय, हे बघा असे डेंगे छोटे मोठे आहेत पिल्लं, जास्त भेटले नाही, काहीतरी 12 भेटले. हाच एक आम्हाला मोठा डप्पर भेटला होता एकच. आणि तो पण सुंदर व्हिडिओ बनला आहे खेकड्याचा. मोठा नाही जास्त पण बनवला व्हिडिओ आम्ही, तो नंतर टाकणार आहे मी. आणि फिलहालमध्ये तर बोललो पहिला खेकड्याचा रस्सो बनवूया आणि मग तुमका तो खेकडे कसे पकडतात ते दाखवतो आहे. काठीने कसे पकडतात खेकडे, तो व्हिडिओ असा आमचा. हे साफ करायचं असं काढायचं असं ना. खेकडे कसे साफ करतात आणि खेकड्याचं कालवण रस्सा बोलू शकता. हे दोन्ही एकदम जॉईंटमध्ये एकच व्हिडिओ बनवून टाकायचा, काढून टाकायचं. ओके. हां. आणि मग याच्यासाठी काय काय घेतलं, वाटा कशी ना. ओला सुका खोबरा, ओला खोबरा मिक्स, कांदा भाजून. तर हे आपलं लाल मिरची पावडर घेतली आहे, मालवणी मसाला आहे. आणि हे काय अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे. आणि हा गरम मसाला आणि धना जिरा पावडर, ती हळद. आणि ते आपलं हे वाटप ठेवलं आहे. वाटप दाखव. हां, हे वाटप कांदा खोबरा लसूण हे भाजून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला ग्राइंड करायचा. चवीनुसार मीठ टाकायचं. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. असं खेकड्याचा आपला रस्सा आज बनवायचा आहे. आणि आता बघा आईने कढई ठेवली आहे. तो बघ कोंबडो आरावताय आहे. तेल टाकलंय आता. तेल टाकलं आता याच्यात काय लसूण. हां. आणि आता बाहेर कढीपत्त्याच्या झाडासून आहे, जरा कढीपत्ता घेऊन येत आहे. आणि तोपर्यंत तेल पण आपलं तापलं बघा. आणि ते ठेवलं आहे एकीकडे. सिम्पलची रेसिपी आहे, जास्त काही हे करायला लागत नाही. फक्त आपलं जे वाटण असतं, गोडा मसाला असतो ना, तो रेडी पाहिजे असतो. आमच्याकडे कसं रेडी असतो गोडा मसाला, ऑलरेडी फ्रीजमध्ये ठेवलेलाच असतो. आणि आता कढीपत्ता आणून आहे हे बघा. हे खेकड्याचं सर्व पाणी आहे ते पण टाकायचं कढईमध्ये आतमध्ये. आता बघा कशी फोडणी देते आई. हां, आता हे काय पहिला मालवणी मसाला टाकला फोडणीमध्ये, त्यानंतर हळद आणि काय आलं लसूणची पेस्ट आणि मस्तपैकी फोडणीमध्ये फिरवलं बघा. हां, गॅस जरा स्लो मोशनला ठेवायचं आणि वाटण टाकायचं त्यामध्ये. हां, मस्त वाटप चांगलं फिरवायचं असं तेल सुटेपर्यंत वाटप फिरवायचं बघा. आणि त्यामध्ये आता आपले ते तोडलेले खेकडे टाकायचे. पाणी पण टाकायचं ना. पाणी नाही, धुतलेलं आहे ना. हां हां.
ते लहान खेकडे आहेत म्हणून डायरेक्ट, नाही तर ते जे लेंग्या जे ना वाटून ते रस्ता करतो, ते रस्सा पाणी करतात. काढतो वाटून पाणी काढतात ना. आणि ते जाळून टाकतो फोडणी. हा आपला मस्तपैकी खेकड्याचा कालवण जरा वाटप जरा कमी वाटतं नाही नाही हां बरोबर. बरोबर आहे. हां आता किती वेळा यायला ठेवायचं असं? अजून 10-15 मिनिटं शिजू अजून द्यायचे. 10-15 मिनटं खेकड्याला शिजत ठेवायचे खेकडे. आणि त्यानंतर मग मीठ वगैरे, मीठ टाकलंच नाही ना नंतर? हां चवीनुसार मीठ टाकून नंतर गॅस बंद करून मस्तपैकी खाऊ घ्यायचे, मजा येणार. आता बघूया कढी उद्या दाखवते तुमका मी. आता मीठ पण टाकून दिलं आत्ताच आहे थोडा चवीनुसार. बास लय झाला. हां त्या दिवशी आईने ती अळवडी बनवली होती, त्याच्यात जरा मीठ कमी पडला होता, तर तो पण व्हिडिओ टाकूच आहे अजून. मालवणी कुरकुरीत अळवडीचा बनवून ठेवला आहे, कारण खूप सारे व्हिडिओ असतात ना, ते बोलू टाकेन एक एक व्हिडिओ. रश्श्याक आपल्या आता कड येतोय मस्तपैकी. आणि सुका करणार का म्हणजे जरा नाही जरा लई पातळ पण नाही. या काय टाकतात? नाही टाकायचं. जरासं लाल मसालो. जास्त नाही. बस. तर बघताय आपला खेकडा रेडी. आता खाऊन बघतो कसा लागतो. इकडे अंडा कढी, मांदेली कांदा, भात, भाकरी. हे बघा आता खेकडा आपला आहे. मी जास्त खात नाही, मला आवडत नाही ते, पण ते टेस्ट बघतो. मस्त खेकडा मसाला. हा हो, जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा.